आदिगुरु शंकराचार्य 7व्या शतकातील हे महान तत्ववेत्ते दार्शनिक होऊन गेले भारतामध्ये. त्यांचा आणि मंडन मिश्र नावाचा त्यावेळेस एक कर्म कसे महान आहेत असं सांगणार तत्ववेत्ता, वेद पुराणाचं आणि उपनिषदाचं ज्ञान असणारा हा मंडन मिश्र यांच्या सोबत ह्या शंकराचार्यांचा शास्त्रार्थ म्हणजे डिबेट म्हणजे चर्चा झाली आणि त्या चर्चेतून कर्म कसे महान आहेत हे मंडन मिश्र सांगत असताना आदिगुरु शंकराचार्य म्हणतात की तुमचे कर्म जिथून निघतात ना ते ज्ञान आहे, ते नॉलेज आहे. नॉलेज मधून कर्म निघतात. तुमच्याकडे जर नॉलेज हे सत्य आधारित असेल तर तुमचे कर्म हे अतिशय धारदार आणि असे वेगवान व गतिशील आणि चांगले कर्म उत्पन्न होतात. आणि तुमचं नॉलेज जर चुकीच्या मार्गाचं असेल, चुकीच्या मार्गाचे, तर कर्म तसे उत्पन्न होतात. म्हणजे बेस काय आहे की ज्ञान. म्हणजे जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की ज्ञान आहे. आणि आजच्या जगामध्ये सुद्धा बघा तुम्ही, शिकवणारा माणूस चांगला असेल तर त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना चांगले मार्ग शिकवत असतो. आणि जर त्याच्यामध्ये फ्रॉड माणूस भेटला त्याला शिकवायला तर तसेच एक म्हणजे विद्यार्थी तो घडवत असतो. तर आता मला ह्याच्यातून एक सांगायचंय की चक्रवाढ व्याजाप्रमाणे तुमचं ज्ञान सुद्धा आजच्या जगात वाढत चाललेलं आहे. म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स निघालेलं आहे. तुम्ही रोज जे बसून चर्चा करताय, चांगली चर्चा करताय, तर AI, गुगल, जेमिनी, परप्लेक्सिटी, आणखी काय चॅट GPT, हे सर्व AI तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ते ऐकालेत. मग तुमची चर्चा काय आहे आणि तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे हे मोबाईल ऐकून तेच युट्यूबवर व्हिडिओ पाठवतात, लगेच तेच फेसबुकवर व्हिडिओ येतात. म्हणजे मला कधी कधी असं वाटतंय की आपण जे विचार करतो तेच व्हिडिओ येतात समोर. म्हणजे विचारात किती ताकद आहे. म्हणजे नेपोलियन हिलचं एक पुस्तक आहे, थिंक अँड ग्रो रिच. जसे विचार करता तसं बिहेव करायला लागता आणि जसं बिहेव करता तशा दिशा तुम्हाला वाटा तयार करून देतात. आणि त्या वाटा तयार करून दिली की पकदंडी तयार होते, आदती निर्माण होतात, त्याच्यासोबत तुमचा स्वभाव निर्माण होतो आणि तो स्वभाव तुमच्या यशस्वीतेकडे किंवा विनाशाकडे तो घेऊन जातो. रोजचाच असतो ना तो, रुटीन कामच माझं ते. उठलं की तुमचं जे आदते निर्माण होतात, जे विचार होतात, विचारापासून आदते निर्माण होतात, आदते म्हणजे सवयी, आणि सवयीपासून तुमचे पुढचे ऍक्शन तयार होतात आणि ऍक्शनला रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन हे पगदंडी तयार होते आणि तो रस्ता तुम्हाला कोणीकडे घेऊन जातो तो ठरवत असतो. म्हणून की ज्ञान, नॉलेज म्हणजे तुम्ही कर्म करा, कर्माला तर चॅलेंजच नाही, पण कर्म ज्ञानातून निघाले पाहिजेत. तुमच्या थिंकिंग चांगल्या राहिल्या पाहिजेत. त्याच्यासाठी बेस ज्ञान आहे. मग ते ज्ञान चांगल्या लोकांकडून अक्वायर करा, चांगल्या लोकांमध्ये बसा, त्यांच्याकडून चांगलं भेटतं. चांगलं भेटलं की विचार चांगले येतात, विचार चांगले असले की सवयी चांगल्या निर्माण होतात, सवयी चांगल्या निर्माण झाल्या की त्या दिशेनं आपण जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या दिशेनं जात असताना तुम्हाला त्या ठिकाणी त्या यशस्वीतेकडे ती तुमची वाटचाल सुरू होते. धन्यवाद.